बातमी आहे धाराशिवमधली ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला लक्ष केलंय। धाराशिवमधल्या 500 बेडच्या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये केवळ 1000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि हा सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। 1000 मध्ये आरोग्य सुविधा कशी देणार असा सवाल सुद्धा ओमराजे यांनी विचारलाय। माझ्या हातात अर्थसंकल्पातल्या तरतुदीचं ते काय म्हणायचं डिजिटल होतं ते आता मी हार्ड कॉपी घेतलेली आहे। म्हणजे 500 खाटाचं धाराशिवमध्ये जे रुग्णालय त्या ठिकाणी बांधायचं आहे, ज्याची किंमत आहे 361 कोटी रुपये। या 361 कोटी रुपये लागणाऱ्या कामासाठी ह्याच सरकारनं मागच्या वर्षीची तरतूद केली होती ती बघा, आपण 24-25ची तरतूद आहे 1 म्हणजे 1000 रुपये आणि 25-26ची तरतूद आहे 1 म्हणजे 1000 रुपये। म्हणजे मागच्या वर्षीचे 1000 आणि ह्या वर्षीचे 1000। आता 361 कोटी रुपये ज्या कामाला लागणार आहेत त्या कामासाठी जर हे सरकार फक्त 2000 रुपयाची तरतूद 2 आर्थिक वर्षात करत असेल तर मग धाराशिवमधल्या सर्वसामान्य जनतेनं, जी जनता आरोग्यातल्या सोयीसुद्धा मिळत नाहीत, त्यांच्यावर इलाज होत नाही म्हणून तशीच मरते आहे, त्या जनतेनं नेमकं जायचं कुठं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।